नमस्कार मित्रमंडळींनो, शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 संदर्भातील 13 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. पशुपालक म्हणा, शेतकरी बंधू म्हणा, महिला बचत गट आणि ग्रामीण युवकांसाठी योजना मोठी संधीसुद्धा ठरत आहे. ओके, आता शेळीपालन, मेंढीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि चारा विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ. ओके, आता जी सर्वात पहिली अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर शेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यभर वेगाने राबवली जात आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आणि पशुपालन व्यवसायाला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरकार आता पशुपालनाला शेतीसोबत जोडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर आता भर देत आहे. ओके, तसेच शेळीपालन आणि मेंढीपालनासाठी एक मोठी संधी आहे. ओके, याबद्दल सांगायचं झालं तर या योजनेत शेळीपालन आणि मेंढीपालनाला विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहे. पात्र लाभार्थ्यांना शेळ्या, बोकड, मेंढ्या आणि इतर आवश्यक सुविधांसाठी आर्थिक सहाय्यसुद्धा दिले जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पांसाठी अर्ज आणि निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. ओके, आणि तसेच दुग्ध व्यवसायाला सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे. ओके, कारण की शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसाय वाढावा यासाठी देखील शासनाकडून मदत केली जात आहे. दुधाळ जनावरे खरेदी करणे, पशुपालनासाठी आवश्यक सुविधा उभारणे आणि उत्पादन वाढवणे यासाठी लाभ उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीसुद्धा वाढत आहे. तसेच आता कुक्कुटपालन, ओके, कुक्कुटपालन, आता कुक्कुटपालनासाठी सुद्धा मदत केली जात आहे. योजनेत कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहनसुद्धा दिले जात आहे. लघु आणि मध्यम स्तरावरील कुक्कुटपालन प्रकल्पांना आता आर्थिक सहाय्यसुद्धा मिळू शकते. ग्रामीण युवकांसाठी हा एक चांगला व्यवसाय पर्यायसुद्धा ठरू शकतो. ओके, आता अनुदानाबाबतची एक मोठी माहिती आहे. या योजनेतील काही घटकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गांसाठी ओके 50% अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी 75% अनुदान मिळणार आहे, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही व्यवसाय सुरू करणे आता सोपे होणार आहे. ओके, तसेच आता योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे, पशुपालन व्यवसायाला चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे यावर सरकारचा आता जास्त भर आहे. ओके, तसेच आता हिरवा चारा उत्पादनासाठी आता मदत केली जात आहे. ओके, पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने विशेष तरतूद केलेली आहे. यामध्ये चारा बियाणे असेल, चारा विकास कार्यक्रम असेल, हायड्रोपोनिक चारा युनिट यांसाठी देखील आता आर्थिक सहाय्य उपलब्ध केलेले आहे. ओके, तसेच आता महिला आणि बचत गटांना सुद्धा मोठं प्राधान्य मिळत आहे या योजनेअंतर्गत. ओके, या योजनेत महिला बचत गटांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्पभूधारक शेतकरी, वन हक्क धारक यांनाही यामध्ये प्राधान्याने लाभ दिला जात आहे. ओके, आता आपण आवश्यक कागदपत्रांविषयी बोलूया. ओके, आता यामध्ये या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असू शकतात. कोणकोणती तुम्ही नीट ऐकून घ्या. आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, रहिवासी पुरावा, पशुधन संबंधित कागदपत्रे आणि बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, ते पण लागू असल्यास. ओके, तसेच आता अंमलबजावणीला वेगसुद्धा आलेला आहे. ओके, कारण की राज्य सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यामुळे जिल्हा स्तरावर लाभार्थी निवड आणि मंजुरी प्रक्रियेला गती मिळत आहे. ओके, एप्रिल 2026 योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळासुद्धा घेण्यात आल्याची माहिती आता उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर आता लाभार्थ्यांची निवड असेल किंवा प्रक्रियेचा जो वेग आहे तो अंमलबजावणीसाठी जास्त होत आहे. ओके, अंमलबजावणीसाठी जो प्रक्रिया होत असते त्यासाठी वेग आता जास्त मिळत आहे. ओके, आता पशुपालकांनी काय करावे? जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर स्थानिक पशुसंवर्धन विभागाशी तुम्ही संपर्क साधा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा, अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, अधिकृत माहितीवरच तुम्ही फक्त विश्वास ठेवा. ओके, आता
ही जी सगळी अपडेट आहे, ही सगळी माहिती आहे, ही पशुपालक शेतकरी आणि ग्रामीण युवकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पशुपालन, शेती, सरकारी योजना, अनुदान योजना आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.